विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आजच्या तासिकेमध्ये आपण बघणार आहोत सम ऑफ n टर्म्स ऑफ एन एपी. सम ऑफ n टर्म्स ऑफ एन एपी बघणार आहोत. यापूर्वी आपण nth टर्म बघितलेली आहे, दॅट इज Tn इज इक्वल टू a प्लस n मायनस n टू d. हा फॉर्म्युला आपण या तासिकेच्या अगोदरच्या तासिकेला आपण बघितलेला आहे. नाउ अर्थमेटिक प्रोग्रेशन सम ऑफ फर्स्ट n टर्म्स ऑफ एन एपी. अर्थमेटिक प्रोग्रेशन मध्ये या सिक्वेन्स मध्ये बघितलं आपण अर्थमेटिक प्रोग्रेशन, दुसरं जे आहे ते जॉमेट्रिक प्रोग्रेशन आहे आणि तिसरं जे आहे हार्मोनिक प्रोग्रेशन आहे. त्यापैकी आपल्याला अर्थमेटिक प्रोग्रेशनच बघायचं आहे, शिकायचं आहे. तर सम ऑफ फर्स्ट n टर्म्स ऑफ एन एपी याला थोडस आपण याची हिस्ट्री अशी आहे. एकदा एका वर्गामध्ये एक शिक्षक शिकवत होते आणि वर्गात शिकवत असताना वर्गातील विद्यार्थी काही प्रमाणात गडबड करतातच आणि म्हणून अशा वेळेस शिक्षक विद्यार्थ्यांना गुंतवून ठेवण्यासाठी कुठलं तरी प्रॉब्लेम, कुठलं तरी उदाहरण देतात आणि विद्यार्थी आपले पर्टिक्युलरली ते उदाहरणं सोडवतात आणि अशा याच्यात तो वर्ग शांत होतो. तर गणित दिलं की विद्यार्थी मित्रांनो की 1 ते 100 या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? द सम ऑफ ऑल द नॅचरल नंबर्स 1 to 100 फ्रॉम 1 to 100 उदाहरण दिलं आणि सर्व विद्यार्थी वर्गातील विद्यार्थी उदाहरण सोडवायला लागलेत. त्यामध्ये सर्व विद्यार्थी उदाहरण सोडत असताना सर्व विद्यार्थ्यांच्या माना खाली होत्या. शिक्षक फेऱ्या मारून राहिले. तेवढ्यात एका विद्यार्थ्याला विचारलं की का रे तुझं उदाहरण सोडून झालं काय? तर तो विद्यार्थी उच्चारला यस सर, होय सर. आणि तो विद्यार्थी होता कार्ल गॉस. या कार्ल गॉसने ते उदाहरण सोडवलेलं होतं आणि सडनली टेल द आन्सर दॅट इज 50-50. 50-50 त्यानं उत्तर देऊन टाकलं. दॅट इज टीचर सरप्राईज. शिक्षकांना आश्चर्य वाटलं की एकदम त्यानं सडनली उत्तर कसं दिलं. तर त्याने ते कसं दिलं त्याने त्या ठिकाणी त्याची शॉर्टमध्ये एक मेथड सांगितली. ती मेथड अशी होती की त्यानं काय केलं, यस इज इक्वल टू 1 प्लस 2 प्लस 3 प्लस 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 दॅट इज या ठिकाणी 100 असे चढत्या क्रमाने संख्या लिहिल्या. दॅट इज सम ऑफ नॅचरल नंबर 1 to 100 1 2 3 4 5 अशा प्रकारे त्याने संख्या लिहिल्या. नंतर काय केलं की रिवायझिंग याला रिवाइज केलं. या संख्यांना त्याने रिवाइज केलं आणि इथं पुन्हा यस इज इक्वल टू रिवाइज द नंबर 100 प्लस 99 प्लस 98 प्लस 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 दॅट इज 1. अशा प्रकारे त्यानं पहिले सुरुवातीला असेंडिंग ऑर्डर मध्ये लिहिलं, नंतर डिसेंडिंग ऑर्डर मध्ये लिहिलं आणि मग याची त्याने काय केली, बेरीज केली. अशा प्रकारे त्याने बेरीज केली. यस ट्वाइस यस इज इक्वल टू 101 प्लस 101 प्लस 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 दॅट इज 101. अशा प्रकारे त्याने बेरीज करून दाखवली. मग काय झालं की ट्वाइस यस इज इक्वल टू 10 प्लस 10 प्लस 10 प्लस 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 101 हाऊ मेनी टाइम्स दॅट इज 100 टाइम्स. आणि मग किती वेळा, तर 100 टाइम्स त्याची बेरीज झाली. सो देअरफॉर दॅट इज ट्वाइस यस इज इक्वल टू 101 मल्टिप्लाइड बाय 100 टाइम्स. सो देअरफॉर ट्वाइस यस इज इक्वल टू याचा त्याने गुणाकार केला 101 मल्टिप्लाइड बाय 100 दॅट इज यस इज इक्वल टू दॅट इज 2 बे कबे बे 50 and yes is equal to 101 multiplied by 50 that is yes is equal to या ठिकाणी 5 1 5 0 5 5 अशा प्रकारची yes is equal to 50-50 त्याने सम केली. असं एकदम उच्चारला 50-50 50-50 सर. तर त्याने अशा प्रकारे त्याचा म्हणजे त्या क्लुप्तीचा वापर करून, ट्रिकचा वापर करून yes is equal to 50-50 अशा प्रकारचं आन्सर त्याने दिलं. बरोबर आहे. आणि याचा आधार घेऊन काय केलं, गॉस फॉर्म्युल्याचा आधार घेऊन, कार्ल गॉसचा आधार घेऊन या ठिकाणी सम ऑफ फर्स्ट n टर्म्स ऑफ एन एपी हा सुद्धा फॉर्म्युला त्यावरून मिळवलेला आहे. ठीक आहे.
फॉर्म्युला बघू आपण. तो फॉर्म्युला असा आहे, consider is an AP, consider is an AP. काय A plus D, A plus twice D, A plus thrice D, असं करता करता that is A plus n minus 1 into D. That is consider in an AP, that is A plus D, A plus 2D, A plus 3D plus that is A plus n minus 1 into D. बरोबर आहे. तर हे काय केलं जाणार, तर या ठिकाणी S is equal to A plus D plus A plus twice D plus A plus n minus 1 into D अशा प्रकारचं सरळ याच्यामध्ये दिलं. त्याच्यानंतर रिवाइज द टर्म्स, त्याच्यानंतर या ठिकाणी काय केलं, रिवाइज केलं आणि रिवाइज केल्यानंतर S is equal to A plus n minus 1 into D plus that is A अशा प्रकारे त्यानं ते रिवाइज केलं. रिवाइज केल्यानंतर याची झाली बेरीज, त्याची twice S is equal to A plus n minus 1 into D plus A that is A plus A. याची बेरीज केल्यानंतर काय होतं, twice A plus A twice n minus 1 into D plus इथे सुद्धा किती होईल आता twice A plus n minus 1 into D. How many times? That is the n times. अशा प्रकारची n times त्याची बेरीज झाली. So therefore twice S is equal to n in bracket twice A plus n minus 1 into D. Twice A plus n minus 1 into D. So therefore S is equal to n by 2 twice A plus n minus 1 into D is the formula. S is equal to n by 2 twice A plus n minus 1 into D अशा प्रकारचा या ठिकाणी फॉर्म्युला तयार झाला आणि त्याला SN is equal to n by 2 that is twice A plus n minus 1 into D अशा प्रकारचा हा एक फॉर्म्युला तयार झाला. याच्यावर आपल्याला कुठल्याही प्रकारची किंमत काढता येते, x ची किंमत काढता येते, SN ची किंमत काढता येते, टोटल सम काढता येते. बरोबर. SN is equal to n by 2 twice A plus n minus 1 into D that is the Gauss formula. अशा प्रकारे त्या गॉस याचा वापर करून इथे हा फॉर्म्युला काय केला आपण शोधला. त्याला म्हणतात SN is equal to n by 2 twice A plus n minus 1 into D. मग या ठिकाणी आपण बघितलेलं आहे that is nth term is equal to Tn is equal to A plus n minus 1 into D. हा Tn ची किंमत झाली होती. त्याच्यानंतर फर्स्ट टर्म is equal to A is equal to काय घेतला आपण T1 घेतलेला आहे. बरोबर. मग हा फॉर्म्युला जर आपण घेतला तर काय होईल, SN is equal to n by 2 that is twice A means A plus A twice A means A plus A that is n minus 1 into D. So therefore SN is equal to n by 2. A means T1 A plus n minus 1 into that is Tn. अशा प्रकारची किंमत टाकल्यानंतर फॉर्म्युला मिळतो SN is equal to n by 2 T1 plus Tn. जर पहिलं पद आणि अंतिम पद जर दिलं असेल तर त्याची बेरीज आपल्याला करता येते. SN is equal to n by 2 T1 plus Tn. First term and last term. That is the SN is equal to n by 2 T1 plus Tn is the formula to calculate given first term and last term. शेवटची आणि पहिली जर समजा आपल्याला पद दिलं असेल, संख्या दिली असेल तर त्याची बेरीज आपल्याला या ठिकाणी करता येते. सो देअरफॉर या Tn ला सुद्धा काय म्हणतात लास्ट टर्मला पुन्हा या ठिकाणी that is Tn is equal to L पण लिहितात SN is equal to n by 2 in bracket T1 plus L असा सुद्धा फॉर्म्युला या ठिकाणी आपल्याला लिहिता येतो. बरोबर आहे. याला म्हणतात सम ऑफ फर्स्ट n टर्म्स ऑफ एन AP. फर्स्ट टर्म ऑफ एन AP. या ठिकाणी आपल्याला पुन्हा याच्यामध्ये तीनही संख्यांचं बघता येते. कोणत्या तीन
नॅचरल नंबर, नॅचरल नंबर, त्याच्यानंतर इव्हन नॅचरल नंबर, इव्हन नॅचरल नंबर, इव्हन नॅचरल नंबर आणि अँड दॅट इज ऑड नॅचरल नंबर, ऑड नॅचरल नंबर, ऑड नॅचरल नंबर ह्या सुद्धा संख्या आपल्याला शोधता येतात. बघा कशा शोधता येईल. तर या ठिकाणी पहिले बघू आपण फर्स्ट एन नॅचरल नंबर दॅट इज सेट ऑफ नॅचरल नंबर. काय होतं? सेट ऑफ सम ऑफ फर्स्ट नॅचरल नंबर, सम ऑफ फर्स्ट, सम ऑफ एन नॅचरल नंबर, सम ऑफ एन नॅचरल नंबर, नॅचरल नंबर, सम ऑफ एन नॅचरल नंबर काय मग 1 2 3 4 डॉट 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 एन अशा प्रकारचं सम ऑफ एन नॅचरल नंबर. यावर कोणता फॉर्म्युला तयार होतो? 1 2 3 4 एन इज एन, सो देअरफॉर फर्स्ट ए इज इक्वल टू 1 आणि टीएन एन इज इक्वल टू एसएन इज इक्वल टू दॅट इज एसएन इज इक्वल टू एसएन इज इक्वल टू एन अँड कॉमन डिफरन्स 1 2 3 म्हणजे काय कॉमन डिफरन्स काय होईल? डी इज इक्वल टू 1, डी इज इक्वल टू काय होईल? 1. So therefore we have to formula that is Sn is equal to Sn is equal to Sn is equal to n by 2 in bracket twice a plus n minus 1 into d. Sn is equal to n by 2 twice a 1 2 multiplied by 1 plus n minus 1 into d 1. Put proper value. Sn is equal to n by 2 that is 2 plus n minus 1 बरोबर आहे. त्याच्यानंतर Sn is equal to n by 2 2 plus n minus 1 Sn is equal to n by 2 2 minus 1 means that is 1 plus n 1 plus n 2 minus 1 1 1 plus n. याला जर आपण गुणलं तर Sn is equal to n by 2 multiplied by 1 plus n by 2 काय n by 2 नाही जरी गुणलं तरी चालेल n by 2 असे जर ठेवलं आपण तर या ठिकाणी Sn is equal to n 1 plus n 1 plus n by n plus 1 असं लिहिता येते. n in bracket n plus 1 by 2 अशा प्रकारचा आपल्याला फॉर्म्युला मिळतो. याला म्हणतात सम ऑफ नॅचरल नंबर्स. सम ऑफ नॅचरल नंबर जर विचारलं गेलं तर फॉर्म्युला लक्षात ठेवायचा Sn is equal to n plus 1 by 2. आपल्याला हे स्पर्धा परीक्षेसाठी अशा प्रकारचे फॉर्म्युले उपयोगी पडतात. दुसरा टप्पा बघू. हा झाला पहिला टप्पा. दुसऱ्या टप्प्यामध्ये काय विचारलेलं आहे? इव्हन नॅचरल नंबर. सम ऑफ इव्हन नॅचरल नंबर, इव्हन नॅचरल नंबर, इव्हन नॅचरल नंबर. सो देअरफॉर 2 4 6 8 लाईक 2 बरोबर. त्याच्यानंतर या ठिकाणी a is equal to d is equal to again 2 बरोबर. so therefore put a proper value. now here Sn is equal to n by 2 twice a plus n minus 1 into d. Sn is equal to n by 2 2 multiplied by 2 plus n minus 1 into 2. then Sn is equal to n by 2 that is 4 plus twice n minus 2, twice n minus 2. so therefore Sn is equal to n by 2 4 minus 2 2 4 minus 2 2 that is 2n plus 2 2n plus 2. now here Sn is equal to 2 take common here. दोन जर बाहेर काढले काय होईल? n by 2 multiplied by 2 remaining here n plus 1 2 will be cancelled and so therefore that is Sn is equal to काय होईल? n in bracket n plus 1 and hence that is the formula here. Sn is equal to याला जर गुणलं आपण तर काय होते? n square plus n is the formula to calculate that is the even natural number. Sn is equal to n square plus n to calculate that is the sum of even natural number. त्याच्यानंतर बघूया तिसरा प्रकार त्यातला
sum of odd natural number odd natural number बरोबर. त्याच्यानंतर 1 3 5 7 like this. So therefore a is equal to 1, d is equal to 2. A is equal to 1, d is equal to 1 2 3 3 2 5 2 like this. So therefore Sn is equal to n by 2 twice a plus n minus 1 into d. Sn is equal to n by 2, that is 2 multiplied by 1 plus n minus 1 into 2. Sn is equal to n by 2 twice a plus 2n minus 2 मुड़ा से आला. Sn is equal to n by 2 twice a is 1 2 multiplied by 2 is 2 will be cancelled, remaining here multiplied by twice n. बरोबर है. इधर 2 will be cancelled. Sn is equal to n multiplied by n. Sn is equal to n square. बरोबर. So therefore formula will get Sn is equal to n square. तर या गोष्टी आपल्याला स्पर्धा परीक्षे दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाच्या आहेत. या ठिकाणी सम ऑफ नॅचरल नंबर Sn is equal to n plus 1 by 2. सम ऑफ इवन नॅचरल नंबर Sn is equal to n square plus n or Sn is equal to n plus 1. आणि ऑड इवन नॅचरल नंबर Sn is equal to n square. ठीक आहे. तर हा झाला तुमचा सम ऑफ फर्स्ट n टर्म्स ऑफ AP, that is Sn is equal to n by 2 Sn is equal to n by 2 twice a plus n minus 1 into d. आणि फर्स्ट टर्म लास्ट टर्म जर दिली तर त्यावरती आपल्याला उदाहरण सोडवता येतं.